नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 2026ला जी काही पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे, त्या अनुषंगाने आपण सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यांना या आपण सराव प्रश्नपत्रिका देत असतो. तर त्यामध्ये आज आपली पहिली जी सराव प्रश्नपत्रिका आहे, ती सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहे. ही प्रश्नपत्रिका जी आहे, पहिली जी तुम्हाला सॅम्पलसाठी दिलेली आहे, ती आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथे तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय. त्याचसोबत ज्यांना आपलं ॲडमिशन घ्यायचं असेल आपल्या बॅचला, त्यांनी हा जो माझा नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला मेसेज करा, WhatsAppला कॉल करा. तुम्हाला या ठिकाणी बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. तर यामध्ये बघा, एकूण 80 प्रश्न आहेत, 80 गुण आहेत आणि प्रश्न जशा पद्धतीनं तुमचा सिलेबस आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अ, पहिल्या ज्या आपण काही तुम्हाला 10 टेस्ट दिलेल्या आहेत, त्या जुन्या आहेत, की ज्याच्यामध्ये चालू घडामोडी हे मागच्या वर्षीचा आहे, 2025चा आहे. परंतु त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न मी दिलेले आहेत. अगदी तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करत असताना मी ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, त्याच पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. कारण मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी हा तुमचा घटक आहे. तो सिलेबसमध्ये नाही. परंतु तरीसुद्धा काही जिल्ह्यांनी या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न विचारलेले आहेत. परंतु ते प्रश्न फार अवघड नसतात. सद्यस्थितीमध्ये अभ्यास करत असताना तुम्ही मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास नाही केला तरी चालेल. कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कोणकोणते घटक वाचायचे, कोणत्या टॉपिकवरती फोकस करायचा, याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या YouTubeवरती उपलब्ध आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओ सापडत नसतील, तर मला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला पर्सनलमध्ये त्या ठिकाणी ते व्हिडिओ जे आहेत ते पाठवून देतो. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा बघा, की अशा पद्धतीने आपण 80 प्रश्न तयार केलेले आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल. त्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जसं की तुमचं मुंबई पोलीस ग्राम अधिनियम आहे, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे. त्यानंतर जिल्हा विशेष आहे. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ती कोल्हापूर जिल्हा विशेषवरती आहे. त्यामुळे यामध्ये थोडेफार प्रश्न आहेत ते कोल्हापूरचे प्रश्न आहेत. परंतु आता यानंतर आपण कॉमन टेस्ट घेणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे प्रश्न या ठिकाणी दिले जाणार आहेत. जाहिरात आली की तुम्हाला ते प्रश्न मिळणार आहेत आणि या ठिकाणी अशी आन्सर की आहे. ही आन्सर की तुम्ही नंतर बघायची आहे. ही पी-डी-एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल किंवा ज्यांना हवी असेल त्यांनी मला WhatsAppला मेसेज करा. तिथे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ही पी-डी-एफ उपलब्ध करून दिली जाईल. परंतु तुमचा अभ्यास व्हावा, कोणीही गाफील राहू नये. 1 महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे. तर या 1 महिन्यामध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे. कदाचित पावसाळा सुरू झाला तर राहिलेले जिल्हे जे आहेत, लातूर, रत्नागिरी वगैरे सोडून जे राहिलेले जिल्हे आहेत, त्यांची भरती प्रक्रिया ही ऑगस्ट नंतरच सुरू होणार आहे. त्यामुळं त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये वेळ आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. मी ज्या पद्धतीचे, ज्या टाइपचे प्रश्न देतो, त्याच टाइपचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला तयार करायचे आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.